जय हिंद मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल पूर्णपणे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक ते ॲडव्हान्स जेवढे काही महाराष्ट्राच्या भूगोलावरती महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे आपण महत्त्वाचे 60 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला TCS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि जेवढे काही सरळ सेवा स्पर्धा होतात, पोलीस भरती, वनरक्षक भरती अशा सर्व स्पर्धा, त्यासाठी महत्त्वाचे असणारे हे प्रश्न असणार आहेत. आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरती प्रश्न घेण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर नोकरी इनसाइडर या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे पीठ असणारे कोणते ठिकाण आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. जे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे त्यापैकी जे अर्धपीठ आहे ते ठिकाण कोणतं आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर सप्तशृंगी हे जे आहे हे 3.5 पीठापैकी अर्ध शक्तिपीठ आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे आणि जेवढे काही महाराष्ट्राचे भूगोलावरती आपण जेवढे तयार होऊ शकतात प्रश्न आपण तेवढे घेतले आहेत. याचा भाग 2 सुद्धा आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. या ठिकाणी काय विचारले पहा. कोणतं सुरत ते भुसावळ या मार्गावरील सर्वात महत्त्वाचं रेल्वे स्टेशन कोणतं आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 1 तर नंदुरबार हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते? विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणून कोणतं ठिकाण ओळखलं जातं? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा नागपूर पोलीस भरती 2023 साठी. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. विदर्भाचं प्रवेशद्वार म्हणून बुलढाणा हा जो जिल्हा आहे किंवा बुलढाण्याला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? पहा, या ठिकाणी माग म्हणजे आपल्याला हातमाग सुद्धा असा शब्द दिला जातो आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर इचलकरंजी हे जे ठिकाण आहे हे साऊथ महाराष्ट्रामधील माग आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, आपल्याला यावरती 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता की काळवीट प्राण्यासाठी देऊळगाव रेहकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर कर्जत या तालुक्यामध्ये स्थित आहे. आपल्याला अजून एक प्रश्न असा विचारला होता की रेहकुरी हे जे ठिकाण आहे हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ती आहे पहा काळवीट प्राण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा. रत्नागिरी जिल्ह्यात डॅश जवळ धारेश्वर या ठिकाणी गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला 3 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर पहा. रत्नागिरी जिल्ह्यातील कशाजवळ? तर देवरुख जवळ. लक्षात ठेवा, पर्याय 2 आपलं उत्तर होणार आहे. देवरुख जवळ धारेश्वर या ठिकाणी गंगोत्री नदीवर मार्लेश्वर नावाचा धबधबा आहे. तर आपल्याला यावरती प्रश्न कसे विचारले जातात की मार्लेश्वर नावाचा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे गंगोत्री. आणि गंगोत्री जी आहे ही रत्नागिरी जिल्ह्यामधील देवरुख या जवळ धारेश्वर या ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते? हा देखील प्रश्न आत्तापर्यंत खूप महत्त्वाचा आहे. जी काही लोकसंख्या किंवा जनगणना घटक आहे त्यावरती हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात कोणत्या राज्यातून मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होतं? स्थलांतर म्हणजे काय? तर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर कामानिमित्त जाऊन येणे म्हणजे त्याला म्हटलं जातं स्थलांतर. तर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा उत्तर प्रदेश आणि बिहार ही जी 2 राज्य आहेत या 2 राज्यामधून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे. महाराष्ट्राच्या पठाराची समुद्र सपाटीपासून उंची सरासरी किती आहे? आपल्याला सरासरी उंची विचारलेली आहे. कशाची? महाराष्ट्र पठाराची. समुद्र सपाटीपासून जी सरासरी उंची आहे ती आहे 450 मीटर एवढी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. चला, प्रश्न क्रमांक 9वा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी ही सर्वात जास्त आहे? बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वात जास्त कोणत्या भागामध्ये आपल्याला दिसून येते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर पश्चिमेकडील जो भाग आहे
या भागामध्ये बेसॉल्ट खडकाची जाडी ही सर्वात जास्त आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळून येते? पहा, जैवविविधता आढळून येणारा कोणता प्रदेश आहे आपल्या महाराष्ट्रामधील? तर तो प्रदेश असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर पश्चिम घाट. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे याच्यावरती आपल्याला जवळपास 4 ते 5 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे नोकरी इनसाइडर, त्यावरती ही पोस्ट जी आहे म्हणजे ही PDF जी आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11वा आहे. खालीलपैकी कोणत्या जलसिंचन प्रकल्पाच्या जलाशयास यशवंत सागर असे नाव देण्यात आलेलं आहे? आपल्याला जलाशय आणि त्याचं कोणत्या सिंचनावर किंवा कोणत्या जलसिंचन प्रकल्पावरती तो स्थित आहे असे आपल्याला प्रश्न विचारले होते. तर यशवंत सागर हे जे आहे तर हे उजनी धरणाचा जो प्रकल्प आहे त्यावर असणारा जलाशय आहे यशवंत सागर. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगरामध्ये आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2018 ला सुद्धा विचारला होता आणि 2023 ला सुद्धा विचारला होता. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर अमोनियाचा कारखाना मुंबई या शहरामध्ये आहे, पण मुंबईतील चेंबूर या उपनगरामध्ये तो येतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा कधी निर्माण करण्यात आलेला आहे? यावरती प्रश्न आपल्याला वाशिम जिल्ह्यासाठी विचारला होता की वाशिम जिल्ह्याचं विभाजन हे कोणत्या जिल्ह्यातून झालेलं आहे? तर लक्षात ठेवा, अकोला या जिल्ह्यातून वाशिमचं विभाजन झालं. कधी झालं असा आपल्याला प्रश्न आहे, तर ते झालेलं आहे 1 जुलै 1998 या दिवशी अकोला या जिल्ह्यातून वाशिम जिल्हा जो आहे तो तयार झाला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात कमी तालुके आहेत? आपल्याला काय विचारलंय की सर्वात कमी तालुके कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत? त्यापूर्वी प्रश्न आपल्याला विचारला होता की सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये आहेत? तर लक्षात ठेवा, सर्वात जास्त जिल्हे जे आहेत ना हे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येतात. पण प्रश्न आहे की सर्वात कमी तालुके, तर सर्वात कमी तालुके असणार आहेत कशामध्ये? तर कोकण विभागामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो? आत्तापर्यंत आपल्याला राज्य प्राण्यावरती प्रश्न हे खूप वेळा पाहिले. राज्य प्राणी कोणता आहे महाराष्ट्राचा? तर शेकरू हा जो आहे हा राज्य प्राणी आहे, जो भीमाशंकर अभयारण्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो. तर असा प्रश्न विचारला की राज्य पक्षी काय आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे पर्याय क्रमांक 1 तर हरियाल हा पक्षी आहे राज्य पक्षी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16वा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागत नाही? यामध्ये मित्रांनो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हा आपल्याला नांदेड भरतीसाठी सुद्धा प्रश्न विचारला होता. प्रश्न परत एक वेळा पहा. महाराष्ट्राच्या पूर्वेस तेलंगणा राज्याबरोबर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द म्हणजे काय? तर त्या जिल्ह्याची सीमा लागत नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 तर गोंदिया या जिल्ह्याची सीमा लागत नाही. यामध्ये 3 जिल्हे आहेत पहा, यवतमाळ, चंद्रपूर आणि नांदेड. तर या तीनही जिल्ह्यांची सीमा म्हणजे बॉर्डर ही तेलंगणासोबत आहे, पण गोंदियाची येत नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा आढळून येते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या प्रदेशामध्ये कसल्या प्रकारची किंवा कोणत्या प्रकारची माती जी आहे ती आढळते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जी जांभी मृदा आहे, तर ही अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला आढळून येते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण 60 प्रश्न घेतलेले आहेत ना, तर हे कोणतीही परीक्षा जरी असेल तर त्या ठिकाणी हे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि मी तुम्हाला लवकरच 100 प्रश्नाची एक PDF प्रोव्हाईड करतो. त्यामधील म्हणजे 100% त्यामधील एक तरी प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो किंवा महाराष्ट्राच्या भूगोलावरती जेवढे काही प्रश्न विचारले जातील त्याच PDF मधील विचारले जातील. प्रश्न क्रमांक 18 आहे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण. यापूर्वी आपण थंड हवेचे ठिकाणं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत असे प्रश्न घेतले होते. त्यातीलच हा एक प्रश्न आहे तोरणमाळ. तर लक्षात ठेवा, तोरणमाळ हे जे आहे हे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात
80% पेक्षा जास्त जलसिंचन उपसा प्रकाराचे आहे. आपल्याला काय विचारलंय? 80% पेक्षा जास्त जलसिंचन जे आहे ते उपसा प्रकाराचे आहे. तर तो जिल्हा कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर कोल्हापूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये किती 80% पेक्षा जास्त सिंचन जे आहे जलसिंचन ते उपसा प्रकाराचे केलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. 20वा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे खालीलपैकी मुख्यमंत्री कोण आहेत? म्हणजे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व कोण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर वसंतराव नाईक हे जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये असे मुख्यमंत्री ठरले की जे सर्वात जास्त वेळ मुख्यमंत्री होते. मित्रांनो यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आतापर्यंत महाराष्ट्रात किती महिला मुख्यमंत्री झालेले आहेत? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. किती महिला मुख्यमंत्री ह्या सध्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्यायचं आहे कारण 20 प्रश्न हा थोडासा महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असलेला प्रशासकीय विभाग कोणता आहे? यापूर्वी प्रश्न घेतला आपण की सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग. या ठिकाणी विचारले की सर्वात जास्त तालुके असलेला प्रशासकीय विभाग. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 तर छत्रपती संभाजीनगर हा जो प्रशासकीय विभाग आहे यामध्ये सर्वात जास्त तालुके येतात. जिल्हे किती येतात? जिल्हे 8 आहेत आणि तालुके किती आहेत हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे रेगुर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? प्रश्न परत एक वेळा पहा रेगुर मृदा खालीलपैकी असं कोणता प्रदेश आहे की त्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तर दख्खनचा पठारी प्रदेश जो आहे या प्रदेशामध्ये सर्वात जास्त रेगुर मृदा आपल्याला आढळून येते. पर्याय 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून घेतलं जातं? मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपण फक्त आणि फक्त वन लाइनर पद्धतीने प्रश्न घेत आहोत. आपल्याला जर पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह उत्तरं पाहिजे असतील तर आपलं दुसरं चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन आपण सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण त्या ठिकाणी प्रश्न आणि स्पष्टीकरण देखील आपण घेत आहोत. जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते? तर ते धरण आहे पर्याय क्रमांक 4 तर जायकवाडी या धरणापासून सर्वात जास्त जलसिंचन घेतलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? पहा असा कोणता प्रादेशिक विभाग आहे जो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर पश्चिम महाराष्ट्र हा जो प्रादेशिक विभाग आहे तो पर्जन्य छायेच्या म्हणजे जास्त पावसाच्या दृष्टीमध्ये येतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, अळूक आणि कूपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? पहा या ठिकाणी एक प्रदेश विचारला आहे त्याला मूषक, अळूक आणि कूपक अशी नावे दिली होती प्राचीन ग्रंथामध्ये. तर तो प्रदेश कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर तो कोकण प्रदेश आहे. तर कोकण या प्रदेशाला काय काय नावं दिली होती लक्षात ठेवा मूषक, अळूक आणि कूपक. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव जिल्ह्यास लागून आहे? गोवा हे जे राज्य आहे या राज्याला महाराष्ट्रातील एकच जिल्हा लागून आहे आणि तो जिल्हा आहे पर्याय क्रमांक 3 तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा गोवा या राज्याला लागणारा एकमेव जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई प्रशासकीय दृष्ट्या कोणत्या जिल्ह्यात येते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यावरती आपल्याला 3 प्रश्न तयार होतात. सर्वात पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई. दुसरा प्रश्न आहे की ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये येतं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला विचारला जातो. प्रश्न असा विचारला जातो की कळसुबाई शिखराची उंची किती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो उंची किती आहे ना हे मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे 1 मे 1960 रोजी मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे व किती तालुके होते? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 या दिवशी तर मुंबईसह नवमहाराष्ट्र निर्माण झाला. तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते आणि किती तालुके होते? तर पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल 26 जिल्हे आणि 229 तालुके होते.
आपल्याला यावरती प्रश्न असा विचारला होता, की महाराष्ट्र तयार होतेवेळी म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? तर किती होते? 26 जिल्हे स्थित होते. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता, की तालुके किती आहेत? तर तालुके होते 229 आणि सध्याच्या घडीला म्हणजे 2025 मध्ये सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर एकूण 36 जिल्हे आहेत. त्यामध्ये अजून एक इम्पोर्टंट प्रश्न तयार होतो, की सर्वात नवीन असलेला जिल्हा कोणता आहे? तर पालघर हा जो आहे, हा 2014 मध्ये तयार करण्यात आलेला जिल्हा आहे. पालघर हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामधून विभाजित झाला? याचं सुद्धा आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. पूर्व महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावाला काय म्हणून ओळखले जाते? पहा, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये परंपरागत जलसिंचन तलाव केले जातात. त्या तलावाला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2 मालगुजरी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. जेवढे काही विद्यार्थी आहेत चंद्रपूरसाठी भरती देणारे त्यांच्यासाठी हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? अशी कोणती नदी आहे जी कोणत्या कोणत्या पुणे आणि सोलापूर आणि पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांची नैसर्गिक बॉर्डर आहे? तर ती नदी येते पर्याय क्रमांक 2 भीमा नदी. यावरती प्रश्न 8 ते 10 वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे आणि प्रत्येक वेळेस हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्येच विचारण्यात आलेला आहे. ज्यावेळी आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली पाहू त्यावेळी कोणती नदी कोणत्या जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे यावर सुद्धा आपण काही प्रश्न घेणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31 आहे. कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडील भाग मुख्यतः डॅश या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे. कशाचा? कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग कोणत्या प्रकारच्या खडकांनी बनलेला आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर जांबा प्रकारचा खडक आहे. तर त्या खडकात बनलेला आहे कोकण किनारपट्टीचा भाग. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 32 आहे. महाराष्ट्राची वायव्य सीमा डॅश या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 4 वेळा विचारण्यात आला आहे पोलीस भरतीसाठी. महाराष्ट्राची वायव्य सीमा कोणत्या नैसर्गिक सीमेने व्याप्त केलेली आहे? तर ती नैसर्गिक सीमा आहे त्याची नर्मदा नदी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 33 आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत सर्वात जास्त दलदलयुक्त वनांचं क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात सांगता येईल? म्हणजे प्रश्न आपल्याला सरळ सरळ विचारलाय की महाराष्ट्र किनारपट्टीच्या जवळ असणारं सर्वात जास्त दलदलयुक्त वनांचं क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रायगड हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 34 आहे. औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत महत्त्वाचे आणि त्या 5 ज्योतिर्लिंगापैकी बीडमध्ये एक आहे ज्याचं नाव आहे पहा परळी वैजनाथ आणि दुसरं जे आहे तर हे औंढा नागनाथ आहे आणि औंढा नागनाथ हे हिंगोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35 आहे. महाराष्ट्रातील एकमेव सागरी अभयारण्य क्षेत्रात मोडणाऱ्या सानिध्यात असणारा किल्ला कोणता आहे? आपल्याला असा एक किल्ला विचारला आहे जो महाराष्ट्रातील एकमेव किल्ला आहे जो सागरी अभयारण्यामध्ये येतो आणि त्या किल्ल्याचं नाव आपल्याला विचारलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर सिंधुदुर्ग हा जो किल्ला आहे हा असा एकमेव सागरी किल्ला आहे किंवा अभयारण्यामध्ये आढळतो जो सिंधुदुर्ग आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 36 आहे. देशातील पहिली संत्री वायनरी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? देशातील आपल्या सर्वात पहिली संत्री वायनरी जी आहे ही नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. पण आपल्याला विचारलंय की कोणत्या ठिकाणी आहे? नागपूरमधील जे सावरगाव आहे तर त्यामध्ये असणार आहे देशातील पहिली संत्री वायनरी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37 आहे. महाराष्ट्र ठिबक सिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे? आपल्या राज्यामध्ये जी ठिबक जलसिंचन पद्धती आहे तर ही फलोत्पादनासाठी म्हणजे व्यवस्थित किंवा उपयुक्त असणारी एक सिंचन पद्धती आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 38 आहे. एकेकाळी महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो सारस नगरी या नावाने ओळखला जात होता? आपल्याकडून कधी कधी बोलताना सारसबाग असा शब्द विचारला जातो. लक्षात ठेवा. तर सारसबाग जे आहे हे पुणे जिल्ह्यातील किंवा पुण्यामधील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की असा कोणता जिल्हा होता त्याला पूर्वीच्या काळामध्ये
सारस नगरी या नावानं ओळखलं जात होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर गोंदिया हा जो जिल्हा आहे, गोंदिया या जिल्ह्याला पूर्वीचं नाव काय होतं? सारस नगरी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39 आहे. टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपल्याला हा प्रश्न 3 वेळा विचारला होता. 2019च्या वनरक्षक जी भरती झाली, तर त्याच भरतीला आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि पोलीस भरती जी झाली होती, पोलीस भरती 2018ची, तर त्यावेळेस सुद्धा हा प्रश्न 4-5 वेळा आपल्याला विचारण्यात आलेला आहे. टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य हे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 40 आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या वर्षी जलविभाजक विकास कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे? जलविभाजक विकास कार्यक्रम हा जो आहे, हा सन 1983 मध्ये सुरू करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल 1983. मित्रांनो, जेवढे काही महत्त्वाचे असणारे वर्ष आहेत ना, ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्यावर सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तुमच्यासाठी एक प्रश्न 40व्या प्रश्नामध्ये लक्षात ठेवा, हा तुमच्यासाठी प्रश्न आहे. जी आर-बी-आय आहे, आर-बी-आय बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची जी स्थापना आहे, आर-बी-आयची स्थापना ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? हे मला आपण कमेंट करून उत्तर सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 41 आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता ही सर्वात कमी आहे? पहा, अशा कोणती प्रकारची माती आहे जिची उत्पादकता ही सर्वात कमी आहे आणि ती माती कोणती असणार आहे? जांभी मृदा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा होता, कारण यावरती आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 42 आहे. खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यावरती लक्षात ठेवा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पर्याय क्रमांक 3 पुणे ही आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला शिक्षणाचं माहेरघर कोणतं शहर आहे? शिक्षणाचे माहेरघर. शिक्षणाचं माहेरघर जे आहे, हे देखील पुण्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 43 आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचे ऐतिहासिक नाव मोमिनाबाद असे होते? आपल्याला एक ठिकाण दिलेलं आहे, ज्याचं ऐतिहासिक नाव मोमिनाबाद होतं. जे आपल्याला महत्त्वाचे 3 ठिकाणं बदललेले आहेत. लक्षात ठेवा, 3 कोणते कोणते? तर सर्वात पहिलं आहे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबादचं नवीन नाव आहे. लक्षात ठेवा, औरंगाबादचं नवीन नाव आहे छत्रपती संभाजीनगर. दुसरं जे आहे, तर दुसरं आहे धाराशिव. धाराशिव जे आहे, ते उस्मानाबादचं नवीन नाव आहे. आणि तिसरं जे आहे मोमिनाबाद, तर मोमिनाबाद जे आहे, हे अंबाजोगाई या शहराचं नाव होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला कन्फ्यूज करणारा हा प्रश्न आहे. आपल्याला प्रश्न विचारला जातो उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर, पण या ठिकाणी महाराष्ट्रातील हा शब्द मेन आहे. जर प्रश्न विचारला उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर, तर ते आहे पहा धूपगड. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला की महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर ते अस्तंभ आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 45 आहे. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि डॅश हे घटक वापरले जातात. ज्यावेळी महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखायचे असतात, त्यावेळी कोणकोणते घटक असतात? त्यामध्ये पहिला उंची येतो, दुसरा उठाव येतो आणि तिसरा जो घटक असतो तो असतो उताराची दिशा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 46 आहे. खालीलपैकी कोणता कालवा 1910 मध्ये चाणकपूर धरणातून काढला गेला? या ठिकाणी आपल्याला एक कालव्याचं नाव दिलेलं आहे. तर धरण कोणतं आहे? चाणकपूर धरण. चाणकपूर या धरणातून 1910 साली कोणता कालवा काढण्यात आला होता? आणि तो कालवा आहे पर्याय क्रमांक 3 तर गिरणा कालवा जो आहे, तो 1910 या वर्षी काढण्यात आला होता चाणकपूर या धरणामधून. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 47 आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर पहिल्या क्रमांकावरती आहे पहा अहिल्यानगर आणि दुसऱ्या क्रमांकावरती आपलं योग्य उत्तर आहे पुणे. तर पुणे हा जो जिल्हा आहे, हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. पहिला आहे अहिल्यानगर, दुसरा आहे पुणे.
ऑप्शन क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प तर तो आहे ऑप्शन क्रमांक 3 जायकवाडी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी म्हणून डॅश या प्राण्यास घोषित करण्यात आलेले आहे. म्हणजे सरळ सरळ प्रश्न विचारलाय की महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर तो प्राणी असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 50 आहे, महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न तयार होतात. त्यातील पहिला प्रश्न की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मनुदेवी धबधबा आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर जळगाव हे जे आहे यामध्ये आहे पहा मनुदेवी धबधबा. पण आपल्याला प्रश्न असा विचारला जातो की जळगाव जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता धबधबा आहे? त्यामध्ये मनुदेवी सुद्धा नाव दिलं जातं. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 51 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा मोठा उद्योग चालतो? पहा, चामड्याच्या वस्तू बनवण्याचा सर्वात मोठा उद्योग हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू म्हणजे लेदरच्या वस्तू बनवण्याचा उद्योग असतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 52 आहे, सातपुडा पर्वत रांगेतील अशी कोणती खिंड आहे जी महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडण्याचं काम करते? पहा, सातपुडा पर्वत रांगातील अशी खिंड आहे जी महाराष्ट्र राज्याला उत्तर भारताशी जोडण्याचं काम करते आणि ती जी खिंड आहे तिचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 3 बऱ्हाणपूर खिंड. मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपल्याला SSC GD मध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 53 आहे, पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नद्यांच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात? या ठिकाणी 3 नद्या दिलेल्या आहेत. पहिली नदी कोणती आहे? पैनगंगा, दुसरी आहे वर्धा व तिसरी आहे वैनगंगा. या 3 नद्या ज्यावेळी एकत्र होतात आणि तो एकत्रित झालेला जो प्रवाह आहे तो प्रवाह असतो म्हणजे त्या प्रवाहाचं नाव आहे प्राणहिता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 54 आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आढळतात? पहा, सर्वात जास्त तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून द्यायचं आहे. पण सर्वात जास्त ज्या विहिरी आहेत तर त्या ऑप्शन क्रमांक 1 तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आढळतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 55 आहे, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागामध्ये डॅश मृदा आढळते. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, 3/4 भागामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर रेगुर मृदा ही जी आहे ही महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 मृदा ही भागात आढळते. रेगुर मृदा. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 56 आहे, बाभूळ वृक्ष खालीलपैकी कोणत्या वनाच्या प्रकारामध्ये येतो? बाभूळ वृक्ष हे जे आहे हे आर्द्र पानझडी वनामध्ये येतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न 57 आहे, महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. काय विचारलंय की गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ याची जी स्थापना आहे ही केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 1998 या वर्षी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 58 आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आहे? पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे आपल्याला विचारलं आहे आणि ते आहे ऑप्शन क्रमांक 1 तर गोदावरी नदी खोरे हे आपल्या राज्यातील सर्वात मोठं नदीचं खोरं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 59 आहे, भंडारा जिल्ह्यात आढळणारे अरण्य खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? आपल्याला यावरती प्रश्न विचारला होता एक वेळा की भंडारा जिल्ह्यात कोणतं अरण्य आढळतं तर ते अरण्य आहे ऑप्शन क्रमांक 2 अल्लापल्ली अरण्य जे आहे हे भंडारा या जिल्ह्यामध्ये येतं. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 60, भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पहा, लेणी सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे तर आपल्या भारतातील पितळखोरा ही जी लेणी आहे ही सर्वात प्राचीन असणारी लेणी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 60 प्रश्न आणि हे 60चे 60ही प्रश्न आपल्याला महाराष्ट्राचा भूगोलावरती प्रश्न घेतले होते. या 60 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा.
मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा अभ्यास थोडाफार होऊन जाईल आणि आपल्या नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी जर फ्रीमध्ये मिळवायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला सुद्धा जॉईन करा. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.